मोठी बातमी समोर येते। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याने एका दुचाकीस्वाराला चिरडलंय। पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 19 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। विरुद्ध दिशेने येणाऱ्या मयूर मोहितेच्या फॉर्च्युनर कारने हा अपघात केलेला आहे। या कारमध्ये मयूर मोहिते बसून असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। दरम्यान या प्रकरणी मंचर पोलिसात आमदार पुतण्याविरोधात गुन्हा दाखल झालाय। अपघातानंतर पोलीस ठाण्यामध्ये काही काळ तणावाची परिस्थिती होती। दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। दरम्यान अपघात स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पुण्यावरून कळंबच्या दिशेने जात असताना दुचाकी स्वाराला एका आलिशान कारने धडक दिली। या कारमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटलांचा पुतण्या मयूर मोहिते स्थानिक नागरिकांना आढळून आला। माझी मिसेस माझ्या बाजूलाच होती। आम्ही दोघांनी ते क्षण पाहिल्यानंतर आम्ही दोघे ओरडलो, आता ॲक्सिडेंट होणार। आणि असं बोलता बोलता त्या गाडीला समोरच्या टू व्हीलरवाल्याला डॅश केला डायरेक्ट, आणि तो उडून पडला। तर आम्ही दोघे घाबरलेल्या स्थितीमध्ये होतो। मी गाडी तशीच रस्त्यामध्ये बंद केली आणि डायरेक्ट उतरून बाहेर आलो। तोपर्यंत तो व्यक्ती गाडीमध्ये तसाच बसून होता। आम्ही त्याला एवढा जोरजोरात ओरडत होतो की अरे बाबा, तू उडवलाय, कमीत कमी त्याला उचल, पटकन ॲम्ब्युलन्स वगैरे पाहू नको, तू असंच हॉस्पिटलला जाऊ दे आणि त्याच्यावर उपचार चालू होतील। पण माझं असं म्हणणं होतं की ज्या गाडीने त्याला उडवलं होतं त्यांनी प्रयत्न करून त्याला पटकन आहे त्या परिस्थितीमध्ये उपचाराला 10 मिनिटं तरी अगोदर आपण तिथं पोहोचलो असतो, कदाचित सुदैवाने त्याचे जीव वाचले असते, म्हणून प्रयत्न करणं गरजेचं होतं। पण ते आम्हाला काही दिसलं नाही। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे। दरम्यान या अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही असं स्पष्टीकरण आमदार दिलीप मोहिते पाटलांनी दिलंय। त्यानं मद्यपानही केलं नव्हतं असा दावा मोहिते पाटलांकडून करण्यात आलाय। पीडित कुटुंबियांच्या भेटीला मी जाणार असल्याचं मोहिते यांनी सांगितलंय। तर सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा गृह मंत्रालयावर जोरदार टीका केली आहे। की त्या मृताच्या नातेवाईकांना भेटायला जाणार आहे। झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याचं कुठलंही समर्थन मी करत नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, माझा पुतण्या त्याच्या उभ्या आयुष्यात कधी दारू पिला नाही, पित नाही। तो स्वतः इंजिनियर आहे, उद्योजक आहे, आणि असल्या कुठल्या फालतूपणा त्याने आत्तापर्यंत केलेला नाही। त्यामुळं तो काही दारू पिऊन ड्रायव्हिंग करत नव्हता। अपघात का झाला, कसा झाला, याचं सगळं पोलीस तपास करतील आणि त्याच्यानंतर पोलीस जे ठरवतील ते मला मान्य आहे। कोणीही रॅश म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठल्याही ॲक्सिडेंट्समध्ये पारदर्शकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे। कॅज्युअल अप्रोच जो गृह मंत्रालयाचा आहे, पण जे सरकारमध्ये आज या पोलीस खात्यामध्ये काम करतात, जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे। मग ड्रग्ज असू दे, हिट अँड रन केस असू दे, अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे, मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे, वर्दीची भीतीच आज राहिली नाही।